कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथे शेतकरी शरद कडुबा थोरात यांची 1 एकर शेतातील मका अचानक पेटून जळून राख झाल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली। थोरात हे नेहमीप्रमाणे सकाळी 6 वाजता गुरांना चारा पाणी करण्यासाठी गेले असता गाय गोठ्याजवळील मका पुंज पेटलेला दिसला। या ठिकाणी आग लागण्यासारखे कोणतेही साधन नसतानाही मका पेटलेला दिसल्याने अज्ञात व्यक्तीने जाणून बुजून आग लावली असावी असा संशय शेतकऱ्याने व्यक्त केला आहे। आग पाहताच परिसरातील शेतकरी धावून आले आणि विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत संपूर्ण मका जळून खाक झाला होता। नैसर्गिक संकटे सहन केली, पण मानव निर्मित असा प्रकार अत्यंत मन हेलावणारा आहे। मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, असे थोरात यांनी यावेळी सांगितले। या प्रकरणी पिशोर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून पंचनामा करण्यात आला असून शेतकऱ्याने झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी केली आहे। देविदास थोरात, MCN न्यूज, नाचनवेल, कन्नड। नाचनवेल येथील आमचे काका शरद कडुबा थोरात यांचे काल रात्री इथं 30 क्विंटल ते मक्का, अंदाजित 30-32 क्विंटल ते मक्का जळून खाक झाली आहे। पहिलेच ते निसर्गाने आम्हाला साथ दिली ना, तर त्यात पण ते इथं तार वगैरे ते काही नसताना ते इथं ती अज्ञात व्यक्तींची ती मक्का ते जाळून ते खाक केली। तुम्ही कधी बघितलंय पेटली म्हणून? आम्ही का आज सकाळी येऊन ते बघितलं, आमचे 7 वाजेला, तर ते रात्री 1-1:30च्या सुमारास झालेलं।